जय भीम। मी प्रकाश रामचंद्र रणपिसे, राहणार मौजा आंबोडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। आणि माझ्याबरोबर बाधित शेतकरी चंद्रकांत जनार्दन रणपिसे व अशोक धाकू रणपिसे व मौजा आंबोडीचे इतर बाधित शेतकरी। आज आम्ही 12 जानेवारी 2026ला आमच्या शेतामधून जो रस्त्याचा मंजूर केलेला आदेश पुरंदरचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत यांनी जो दिला आहे, त्याला आज 30 दिवस पूर्ण झाले, तरीही प्रशासन पुरंदरचे प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांनी बिलकुलही दुर्लक्ष केलेलं आहे। या दुर्लक्षितपणामध्ये आम्ही आज 30 दिवस आंदोलन करीत आहोत, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद वर्षा लांडगे यांच्याकडून येत नाही। याचा अर्थ या वर्षा लांडगे या मागासवर्गीय लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्या स्वतः विकत आहेत की काय, असा आम्हाला शंका येते। आज आम्ही 30 दिवस जे आम्ही प्रांत ऑफिसच्या समोर जे बसलेलो आहोत, त्या आमच्यावरती आमच्या शेतामधून गट नंबर 131 ते 148 मधून हा रस्ता मंजूर केलेला आहे। रस्ता मंजूर हा अर्जदार अनवर बाबूलाल शेख व इतर दोघेजण यांनी तिघे मिळून हा रस्त्याचा अर्ज केला, परंतु ह्या अर्जावरती फक्त अनवर बाबूलाल शेख यांचीच सही आहे, दोघांची त्याच्यावरती सही नाही। जर ज्यावेळेस तो अर्ज केला त्यावेळेसच तो फेटाळण्यास पात्र होता, परंतु सासवडचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब यांनी तो न फेटाळता तो अर्ज सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांच्याकडे चौकशीसाठी पाठवला। ते चौकशीसाठी पाठवल्यानंतर त्यांनी आम्हाला रीतसर नोटीस दिलं। आम्ही हजर राहिलो आणि हजर राहिल्यानंतर त्यांनी आमच्या शेताची आमचे सगळ्या जाबजबानी घेतल्या। त्याच्यावरती आम्ही त्यांनी नंतर स्थळ पाणी केली। स्थळ पाणी आमच्यासमोर केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जो पंचनामा आहे तो आमच्यासमोर करा, परंतु त्यांनी तो पंचनामा आमच्यासमोर न करता त्यांनी तो आमच्या पाठीमागे केला। त्याच्यावरती आमच्या स्वाक्षऱ्या नाहीत कोणाच्याच, आमच्या पाठीमागे स्वाक्षऱ्या करून तो पंचनामा तो अनवर बाबूलाल शेख यांना कसा रस्ता करण्यासाठी सोयीस्कर होईल याचं त्यांनी सोयीस्करपणे लक्ष दिलेलं दिसतं आहे। दुसरी गोष्ट, ते 131 जो गट आहे हा गट वनरक्षित आहे आणि त्या इतर हक्कामध्ये आंबोडी गावची ग्रामपंचायत आहे। त्यांना आम्ही ते सुचवलं की हे 131 जो गट आहे हा शासकीय गट आहे, साहेब तुम्ही ते ग्रामपंचायत किंवा वनरक्षक खात्याला तुम्ही ते नोटीस काढा, त्यांचीही जाबजबानी घ्या, पण तिकडे त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं। सुहास कांबळे यांनी त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की हे जे शिवरस्ता मागितलेला आहे आणि सर तुम्ही आमच्याच फक्त मागासवर्गीय महारवतन जमिनीचे तुम्ही 7 बारे जोडलेले आहेत, तर त्यांनी दुर्लक्ष केलं। कारण हा जो रस्ता मागणी अर्ज जो आहे हा कुंभरवळण आणि आंबोडी हा शिवरस्त्यावरून त्यांची मागणी अर्ज आहे। मागणी अर्ज हा वेगळा आहे आणि पुरंदरचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब यांनी दिलेला आदेश हा वेगळा आहे। हे याच्यामधून अशी शंका निर्माण होते की यांनी या काही भ्रष्टाचार करून तर हा आदेश दिला नसावा का, आणि हा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी पुरंदरच्या प्रांत मॅडम वर्षा लांडगे या त्यांना पाठीशी घालतात। याचा अर्थ असा होतो की आम्ही 30 दिवस आज बसलेलो आहोत, परंतु आम्ही एक मागासवर्गीय महारवतन जमिनीचे जमीनधारक आहोत, आमच्याकडे हे जाणून बुजून दुर्लक्ष करतात। याची शंका येते की हा जातीवादी तर दृष्टिकोनातून पाहत नाहीत ना। तर एवढ्या दिवस आम्ही 30 दिवस आज आम्ही बसलेलो आहोत। आमचे जे काही कुटुंब आहेत ते हातावर पोट आहे, काम केल्याशिवाय चूल पेटत नाही, अशा असताना देखील वर्षा लांडगे इकडे लक्ष देत नाही। याचा अर्थ या तर एक जातीवादी वाटतात किंवा त्या ह्या भ्रष्टाचाराला पाठीमागे घालतात। भ्रष्टाचाराला ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना पाठीशी घालतात
असा संशय येतो. तरी आम्ही आता हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहोत. जरी हे आंदोलन जर शांततेच्या मार्गाने ऐकत नसेल तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल. आणि याला पुरंदरच्या प्रांत मॅडम वर्षा लांडगे आणि त्यांचं प्रशासकीय ऑफिस जबाबदार राहील याची त्यांनी दखल घ्यावी. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.